नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 22 फेब्रुवारी 2026चे जेवढे महत्त्वाचे प्रश्न असतील, बुलेट रॅपिड फायरमधील रोज सकाळचे 6 वाजताचे, त्या लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत करतो. सुरू करतो. महत्त्वाचं लेक्चरचं एक रिव्हिजन, जो खूप छान पद्धतीनं रोज सकाळी आपण बघत असतो. 2025 आणि 2026 हे दोन्ही वर्ष कव्हर करणं खूप गरजेचं आहे, येणाऱ्या कोणत्याही पेपरसाठी. ओके, चला स्वागत करतो सर्वांचं. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांमध्ये लिंक शेअर करा. व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा. मागच्या लेक्चरमध्ये एक प्रश्न विचारलं होतं, त्याचं आन्सर बघून घेतो अगोदर. टाटा मोटर्सचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचं करेक्ट आन्सर दिलं आहे सर्वांनी विकी कौशल. लक्षात ठेवा, याचं करेक्ट आन्सर आहे विकी कौशल. टाटा मोटर्सचे ब्रँड अँबॅसेडर आहेत विकी कौशल. आणि जर कोणाला आपलं जे काही ऑफलाईनची बॅच आहे, हे जर ऑफलाईनची बॅच कोणाला लावायची असेल तर नक्कीच तुम्ही सोलापूरमध्ये ही बॅच लावू शकता. ओके, उद्या सकाळी म्हणजे सोमवारपासून ही बॅच सुरू होणार आहे. 23 तारखेपासून ही बॅच सुरू होईल. ओके, आणि शिवतारे कॉलेज जो जुळे सोलापूरमध्ये आहे, या ठिकाणी तुम्हाला ही बॅच पाहायला भेटेल. फास्ट ट्रॅक बॅच आहे ही. फक्त आणि फक्त या बॅचचा कालावधी 45 दिवसांचा आहे. बॅचची फी आहे ₹3000 सर्व विषय, म्हणजे उदाहरणार्थ गणित बुद्धिमत्ता, जी.के, मराठी व्याकरण. ओके, जी.केसाठी आम्ही 2 शिक्षक तुमच्यासाठी आहोत. ओके, आणि हे जे काही संपूर्ण महत्त्वाचं बॅच आहे, व्हिजन अकॅडमीच्या माध्यमातून तुम्हाला खूप मोठं पर्वणीच ठरणार आहे. सोमवारी सकाळी 10 वाजता या ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. ओके, चला अगोदर बघा, आवडलं तर नंतर फी भरून कंटिन्यू करा. ओके, चला बघत आपण महत्त्वाचं पहिला प्रश्न जो आजचा आहे. नुकत्याच 7 मार्च ते 12 मार्च 2025 दरम्यान कोणत्या ठिकाणी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे फेस्टिवल ऑफ लेटर्स 2025 आयोजित करण्यात आलेलं आहे? हे आहे नवी दिल्ली या ठिकाणी. याचं उत्तर आहे नवी दिल्ली. नुकत्याच DRDOने अस्त्र MK3 चे नाव बदलून काय केलं आहे? हे नवीन नाव ठेवलंय, अस्त्राचं नाव बदलून, ज्याचं नाव आहे गांडीव. आणि गांडीव हे अर्जुनाच्या धनुष्यबाणाचं नाव देखील होतं. भारताने कोणत्या देशाला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकलेलं आहे? हे जिंकले न्यूझीलंडनं. न्यूझीलंडला हरवून जिंकलं आहे भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफी. नुकतेच कोणाला भारतरत्न पुरस्कार देण्याचे ठराव महाराष्ट्र विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आलेलं आहे? महात्मा फुले. महाराष्ट्र सरकारनं मंजुरी केला आहे ठराव की महात्मा फुले यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यायला पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय विमानतळ प्राधिकरण, त्याला आपण एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे सदस्य होणारी पहिली महिला या कोण बनलेल्या आहेत? त्यांचं नाव आहे निवेदिता दुबे. निवेदिता दुबे. कोणत्या देशाने 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याची योजना जाहीर केली आहे? हा देश आहे स्पेन. स्पेन लक्षात ठेवा. याच्यापूर्वी ऑस्ट्रेलिया पण केलेलं होतं. नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमांतर्गत मासिक पाळीच्या आरोग्याला मूलभूत अधिकार म्हणून मान्यता दिलेलं आहे? तर हे कलम आहे कलम 21. कलम 21च्या अंतर्गत फंडामेंटल राईट आहे. नुकतेच उद्रेक झालेला फ्युएगो ज्वालामुखी पर्वत कोणत्या देशातील आहे? हा देश आहे ग्वाटेमाला. ग्वाटेमाला. नुकतेच केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आलेल्या भारतातील पहिले सहकारी आधारित राईड हेलिंग प्लॅटफॉर्मचे नाव काय आहे? हे आहे भारत टॅक्सी. भारत टॅक्सी. नुकतेच पर्यावरण संरक्षणासाठी कोणत्या देशाने ग्रीन आर्मी प्रकल्प सुरू केला आहे? हे ग्रीन आर्मी प्रकल्प सुरू केले ऑस्ट्रेलियानं. याचा आन्सर आहे ऑस्ट्रेलिया, पर्यावरण संरक्षणासाठी. फिफा वर्ल्ड कप 2026 साठी पात्र ठरणारा पहिला देश आहे जपान. ओके, जपान लक्षात ठेवा. नुकतेच सेपक टेक्रॉ वर्ल्ड कप 2025 मध्ये भारतीय रेगू पुरुष संघाने कोणते पदक जिंकले आहे? भारत विजेता आहे. सुवर्ण पदक जो आहे तो भारताने जिंकला आहे. गोल्ड मेडल भारताने जिंकलं आहे. नुकतेच कबड्डी वर्ल्ड कप 2025चा विजेता देश हा कोणता बनलेला आहे? कबड्डी वर्ल्ड कप भारताने जिंकला आहे. भारत आता क्रीडा क्षेत्रामध्ये खूप आघाडीवरती, लक्षात ठेवा.
कोणत्या देशात भारताने सर्वप्रथम एकेमी नावाचा एक युद्धाभ्यास सुरू केला आहे? हा देश आहे टांझानिया. आफ्रिका खंडामध्ये देश आहे टांझानिया, ज्या देशाची राजधानी आहे तर डोडोमा. नुकतेच चर्चेत असलेल्या केरळमधील सर्वात लहान बकरीचे नाव काय आहे? ही बकरी आहे करुंबी. बकरीचे नाव काय असेल? करुंबी. करुंबी. ओके, करुंबी हे नाव आहे. भविष्यातील सरकारांना आकार देणे या विषयाखाली कोणत्या ठिकाणी जागतिक सरकार शिखर परिषद 2026 चे आयोजन करण्यात आले आहे? हे आहे दुबई. दुबई लक्षात ठेवा. जागतिक सरकार शिखर परिषद 2026 चे आयोजन दुबई आहे. हे अशा पद्धतीचे प्रश्न होते. तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्या. कोणत्या राज्याने 2026 हे वर्ष कृषी कल्याण वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे? कृषी कल्याण वर्ष. ऑप्शन तुमच्या समोर उत्तर सर्वांनी द्यायचं आहे. आणि ज्यांना कोणाला पुस्तक पाहिजे पुस्तक घेऊ शकता. आणि जो आपलं रिव्हिजन फास्ट ट्रॅकची बॅच आहे, साधारणतः 45 दिवसांची बॅच, ह्या जर बॅचला कोणाला ॲडमिशन घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही घेऊ शकता. बॅचची फी या ठिकाणी उल्लेख आहे. 3000 रुपये बॅचची फी आहे. 23 फेब्रुवारीपासून म्हणजे सोमवारपासून ही जी की बॅच आहे सकाळी 10 वाजता काय होणार आहे? सुरू होणार आहे. उपस्थित राहू शकता. सकाळी 10 वाजता IMP आहे. ओके. जरी काय अडचण आली तर ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. पत्ता पण तुम्हाला तिथं दिलेला आहे. राजगुरू, नादवर्तीचा आणि स्वप्नपूर्ती तिन्ही पुस्तक जर तुम्हाला घरपोच पाहिजे असेल कोणाला तर ह्या नंबरवरती मेसेज करा. पुस्तक खूप महत्त्वाचे असतात. नुसतं लेक्चर बघून फायद्याचा नसतो. ओके. पुस्तकमध्ये तुम्हाला भरपूर काही कंटेंट, भरपूर काही माहिती भेटत असतं. त्याच्या जीवावरती तुम्ही तुमच्या ठरवलेल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता. चला, शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी. थँक्यू. जय हिंद. आणि आज दुपारी 12:30 वाजता मिनी मॅरेथॉन नादवर्तीचा घेणार आहोत आपण. उपस्थित राहायचं आहे यूट्यूबवरती दुपारी 12:30 वाजता. थँक्यू. जय हिंद.